चला मॅचला सुरुवात. चला मॅचला सुरुवात करायची आहे. इथे सेकंड राऊंडचा सामना आहे. 3 षटकांचा हा सामना असेल मित्रांनो, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तेजस किरोली संघाची सलामीची जोड सगळी आपण पाहतोय. तेजस आणि अमित, मागच्या मॅचचा जो हिरो होता तेजस, अप्रतिम फटकेबाजी केली. पहिलं षटक हातात असताना दहिवली संघाकडून साहिल असेल. साहिलला कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण किरोली संघाचा विचार केल्यानंतर त्याच ताकदीचे ते दोन्ही बॅटर्स आहेत. पहिला चेंडू होता. तेजस याला काही चेंडू समजला नाही, फक्त हलक्याशा हाताने पहिल्या चेंडूवरती दिशा दिली आहे. सेन्सिबल क्रिकेट आपण इथे पाहतोय. फंबलिंग थोडी पाहायला मिळाली. एक धाव इथे कंप्लीट झाली आहे आणि एक धावीच्या साह्याने संघाचं होतं इथे श्री गणेशा, म्हणजेच एक धाव फलकावर एकवटली गेली आहे. दोन्ही बॅटर्स जर का आपण विचार केला ना, तर दोन्ही बॅटर्स त्याच ताकदीचे आहेत. मोठे फटके मारण्याची क्षमता, मॅचला ते विन करू शकतात, हाय स्कोर बनवू शकतात. इथे मात्र थोडीशी खराब क्षेत्ररक्षण झालं. इथे उचलणार फेकणार दुसऱ्या धावेचा कॉल होता, परंतु अमितनी कॉल तो नाकारलाय आणि इथे एक धाव कंप्लीट केली आहे. आणि एक धावेच्या साह्याने 2 चेंडूवरती 2 धावा इथे एकवटल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त होण्यासाठी. पहिलं षटक आहे, चांगलं गोलंदाजी तुम्हाला करावं लागेल. आतापर्यंत तरी तुम्ही 2 चेंडू चांगले फेकी केली आहे, परंतु 4 चेंडू अजूनही तुमचे बाकी आहेत. कशा प्रकारे ते हाताळाल तुम्ही? फटका मात्र इथे फसलाय आणि इथे मिळालाय तेजसला पुनश्च एकदा जीवनदान. मागच्या मॅचचा विचार केला ना, तर तेजसला 3 टीम जीवनदान मिळाले होते आणि ते जीवनदान त्यांनी महागात ठरवले होते. चांगली संधी होती तुम्हाला झेल बाद घ्यायची तेजसला, परंतु झेल केला धरणीला दान. आलेला हा फिल्डर असतील तिथे, विके आहेत तिथे, म्हणजे ऋषभ असतील, संघाचा कर्णधार आहे, उचलणार फेकणार. एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त सुद्धा झालाय आणि 4च धाव फलकावर इथे लगवलेल्या दिसतात आपल्याला. आतापर्यंत तरी शांत पद्धतीचं क्रिकेट, म्हणजे संत पद्धतीचं क्रिकेट इथे चालू आहे. एकेरी दुहेरी धाव घेण्यात प्राधान्य देत आहे. तिथे मात्र पुढे सरसावर मारलेला 38 सर्कलच्या डोक्यावरून आलेला हा चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावफलक 8 कुठेतरी पुढे जात आहे, म्हणजेच 8 या अंकावर. 5 चेंडू आणि 8 धावा. उर्वरित 1 चेंडू बाकी आहे पहिला पॉवर प्लेचा षटक समाप्त होण्यासाठी. पॉवर प्लेच्या षटकात एकच चौकार आला. आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी होती, परंतु 5व्या चेंडूवरती आलेला हा चौकार. रिव्हर्सचा होता अटेम्प्ट आणि यश टॅग केल्या तिथे उद्ध्वस्त तेजसच्या. कुठेतरी जीवनदान मिळवतं. जीवनदानानंतर हा एक चौकार आला होता. तदनंतर पुनश्च एकदा साहिल याचा ब्लॉक होलचा चेंडू होता. तेजसने रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता, परंतु रिव्हर्स अटेम्प्ट इथे फेल झाला आणि विकेट मिळाली आहे. पाण्याची पूर्तता करायची अंपायर्सला आपल्या. पहिलं षटक इथे झालंय समाप्त, म्हणजेच रेस्ट्रिक्शन आता इथून एंड होतील. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे धावा फलकावर धावा लगवल्यात त्या 8च धावा अजूनही लगवल्यात. तुमच्याकडे 12 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकं अजूनही बाकी आहेत तुमच्याकडे. कशा प्रकारे तुम्ही फटकेबाजी कराल? दहिवली संघाचा विचार केला तर मागील मॅच मध्ये त्यांची गोलंदाजी चांगली राहिली होती. न्यू बॉलर आपण पाहतोय. दुसरं षटक हातात असताना दहिवली संघाकडून अथर्व.
दुसरं षटक आहे दहिवली संघाकडून. सांघिक का दुसऱ्या वैयक्तिक पहिलं आहे अथर्वचं. अथर्वला सुद्धा त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल जशी साहिलने केली होती. आठ धावा धावफलकावर इथे एकवटल्या गेल्यात. एकच चौकार आपण पाहिला. एकेरी दुहेरी ला इथे प्राधान्य देत असताना दोन्ही बॅटर्स आपण पाहायला मिळाले. तेजस्वी विकेट गेल्यानंतर निखिल आल्यात न्यू बॅटर. त्याची जागा चालवायला एक धाव आली आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. तदनंतर चेंडूला चांगला टोले होता परंतु फिल्डर असतील तिथे, श्रेयस असतील तिथे. श्रेयसची फेकी चांगली होती. एकच धावेवर समाधान मानलंय दोन्ही बॅटर्सनी. म्हणजेच 9 धावा. धावफलक कुठेतरी स्थिरावलाय, मंदावलाय. 9 धावा धावफलकावर लगवल्यात. आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ झालेला आहे. म्हणजेच या षटकामधले 2 चेंडू इथे झालेले आहेत. उर्वरित बाकी आहेत ते 4 चेंडू बाकी आहेत दुसऱ्या षटकामधल्या. तुमच्याकडे अजूनही 10 चेंडू बाकी आहेत. 10 चेंडूंवरती तुम्हाला 20 ते 25 धावा तरी एकवटाव्या लागतील. कुठेतरी डिफेंडेबल टोटल दहिवली संघासमोर तुम्हाला ठेवावी लागेल. दहिवली संघाचा विचार केला तर बॅटर सुद्धा त्याच ताकदीचे आहेत. आपण पाहिली त्यांची मागची मॅच. इथे मात्र वाईड चेंडू असेल हा. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथे 8 चेंडूवरती तुम्ही 10 धावा इथे एकवटल्यात. इथे मात्र निखिलचा कव्हरच्या डोक्यावरून आलेला हा यूज हँडसम षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्याने धावफलक आता कुठेतरी वाऱ्याच्या वेगाने थोडस पुढे जात आहे. 16 अंकावर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अथर्वचा आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत होत होती परंतु निखिलने त्याला पाठवला सीमारेषे पलीकडे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 चेंडूंवरती जर का एखादा दुसरा मोठा फटका आला ना तर कुठेतरी कमबॅक होईल किरवली संघाच्या बॅटरचं, किरवली संघाचं. चौथा चेंडू आहे अथर्वचा. त्यात पद्धतीचा चेंडू होता. निखिलला काही समजला नाही चेंडू आणि थेट जाऊन मिसावला यष्टी रक्षकाच्या हातात. आलाय तो निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूच्या साह्याने धावफलकावर धावा लगवल्या तर 16 धावा. एक बाद आणि 16 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला इथे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावा धावफलकावर लगवल्यात. पंचांनी अपील फेटाळली आहे. एक धाव इथे यशस्वीरित्या कंप्लीट केली आहे. म्हणजेच 5 चेंडू आणि 17 धावा इथे झालेल्या आहेत. एक शेवटचा चेंडू असेल अथर्वचा. आतापर्यंत तरी अथर्वनी चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 9 धावा आल्या होत्या. एक षटकारानंतर कुठेतरी कमबॅक करत असताना आपण पाहतोय अथर्वला चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक चेंडू तुम्हाला चांगला फेकावा लागेल कारण स्ट्रायकर उभा आहेत ते आमेत. इथे मात्र अप्रतिम झेल धावत येऊन पकडला होता हा झेल आणि संपलाय अमितच्या पारीचा खेळ. चला
विकेट गेली आहे. शेवटच्या चेंडूवरती हा महत्वाचा विकेट मिळाला दहिवली संघाला. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आत दाखल होत असताना निलेश 1001 जर्सी नंबर आहे त्यांचा. कशा प्रकारे फलंदाजी करतील, कशा प्रकारे आपल्या संघाला फ्रंटफूट आणण्याचं काम करतील, ते मोठे फटके त्यांना सुद्धा मारावे लागतील. आतापर्यंत पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 12 चेंडूंवरती तुम्ही केल्यात 17 धावा केल्यात, 2 बाद 17 धावा. अजूनपर्यंत तरी निखिल आहेत मैदानाच्या आत. त्याच्या बॅट मधून आपण मोठे फटके येताना पाहिले, त्यांना साथ द्यायला गेल्या त्या न्यू बॅटर निलेश. आता गोलंदाज असतील. तिसरं षटक हातात असताना श्रेयश आपण पाहतोय गोलंदाजीच्या स्वरूपात तिसरं षटक घेऊन येत्या दहिवली संघाकडून. मागची मॅचचा हिरो आहे तो. पहिला राऊंड जो झाला त्यांचा त्यामध्ये त्यांनी 2 विकेट घेऊन 1च धाव खर्च केली होती. अप्रतिम गोलंदाजी होती. टप्पा सुद्धा अचूक होता. तशीच गोलंदाजी त्याला इथे करावी लागेल, कारण समोरचे बॅटर्स आहेत ना ते सुद्धा सेट आहेत मैदानाच्या आत. इथे मात्र आलाय 1 बाउंड चौकार. दोन्ही प्लेयर्सच्या मधून हा चेंडू जातोय. 1 बाउंड चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने धावफलकावर धावा लगवल्यात तर 21 धावा. 1 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती श्रेयश याला दाखवलं अस्मान, आलाय तो चौकार. अप्रतिम बॅटिंग चालू आहे, फटकेबाजी चालू आहे. श्रेयश याला पहिल्या चेंडूवरती आलेला हा चौकार आहे. इथे मात्र पुढे सरसावत असताना आलेला हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने आता कुठेतरी किरवली संघ मला असं वाटतं फ्रंटफूटवर येत असताना दिसतोय. धावफलकावर धावा लगवल्यात त्या 27 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. मागच्या मॅचचा विचार केला ना तर श्रेयशची अप्रतिम गोलंदाजी राहिलेली. 1च धाव त्यांनी खर्च केलेली. 2 विकेट त्यांनी घेतल्या होत्या, परंतु श्रेयश याला आता कुठेतरी दडपणात टाकलंय. कुठेतरी प्रेशर मध्ये आणण्याचं काम निखिल फलंदाज करत आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता. दुसऱ्या चेंडूवरती लागोपाठचा हा षटकार आला. तदनंतर अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. कशा प्रकारे हाताळेल, कशा प्रकारे निखिल त्याला फेस करेल. निर्धाव चेंडू घेईल, विकेट घेईल. प्लेयर असतील तिथे आणि इथे अप्रतिम फिल्डिंग राहिली. इथे दुसऱ्या धावेला इथे धावचीत पकडलाय निलेश याला. थोडीशी खराब रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली निलेशची, परंतु जर का आपण निखिलचा विचार केला ना तर अप्रतिम फटकेबाजी चालू आहे त्यांच्या बॅट मधून. कुठेतरी संघाला तारायचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. श्रेयसच्या वर मोठे हाणामारी चालू आहे त्यांची. इथे मात्र त्याच रिझनला मारलेला हा फटका होता. ऋषभ असतील त्यांच्या इथे, उचलणार फेकणार तोवर इथे 1 धाव इथे कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धाव्याला धावचीत पकडलाय सुमित याला. आत्ताच गेलेला फलंदाज होता. सुमितला पुनश्च एकदा माघारी पाठवलाय. धावफलकावर धावा लगवल्या तर 28 धावा आहेत अजूनही. 29 धावा धावफलकावर लगवल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे मित्रांनो. न्यू बॅटर आपण पाहतोय आदित्य मैदानाच्या दाखल आहे. आदित्यला मोठे फटके मारावे लागतील. निखिल असेल जो मोठे फटके मारतो, त्याच्या बॅट मधून षटकार चौकार येतात, तो असेल आता स्ट्राईक एंडवर. पाहूया कशा प्रकारे हे 2 बॉल फेस करेल आणि श्रेयश असतील कशा प्रकारे हे 2 बॉल त्याला हाताळेल. निर्धाव जातील. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर षटकार आला होता, त्यानंतर दोन्ही चेंडूवरती एकेरी धाव म्हणजेच धावचीत पकडलाय दुसऱ्या धावेला. पाचवा चेंडू प्रगती पथावर आहे श्रेयसचा. श्रेयसला इथे कमबॅक करावं लागेल.
कारण निखिल असेल स्ट्राईकला. इथे मात्र चेंडू थोडस टर्न झाला आणि क्षेत्ररक्षकाला काही समजला नाहीये. हा आलाय नशिबाचा चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावफलक आता कुठेतरी डिपेंडेबल झालाय, म्हणजे 33 या अंकावर जाऊन पोहोचलंय. चेंडू उंचावला होता. इथे एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा झाली एक कंप्लीट. तिसऱ्या धावेचं आहे प्रयत्न. तिसऱ्या धावेला फलंदाज झालाय बाद आदित्य. पहिलं सत्र इथे झालंय समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा एकवटल्या गेल्या त्या मात्र 35 धावा. तुम्हाला करायच्या त्या 36 धावा. कशा प्रकारे तुम्ही या धावा कुटाल, कारण किरवली संघाचा विचार केल्यानंतर त्याच ताकदीचे गोलंदाज सुद्धा आहेत त्यांच्याकडे. कशा प्रकारे गोलंदाजी करतील. चला किलवरी संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आणि या क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. अप्रतिम बॅटिंग आपण पाहिली निखिलची. त्यांनी कुठेतरी संघाला फ्रंट फुटवर आणून ठेवलाय, कुठेतरी संघाची टोटल हाय केली आहे. आणि आता तुम्हाला हवे असतील 18 चेंडू म्हणजे 3 षटकांमध्ये तुम्हाला बनवायचे त्या 36 धावा. तब्बल 12च्या सरासरीने तुम्हाला धावा कुटायच्या आहेत मित्रांनो. कशा प्रकारे तुम्ही गोलंदाजी कराल. चला स्पीडअप करायचंय मॅचला आणि दोन्ही चला दोन्ही बॅटर्स म्हणजेच दहिवली संघाची ओपनिंग जोडी आपण आपल्या मैदानात दाखल करायची आहे. वेळेचा अवधी आपल्याकडे नाही आहे. लवकरात लवकर मॅचला सुद्धा सुरुवात करायची आहे. पंच चला मॅचला स्पीडअप करायची आहे. वेळेचा अवधी नाही आपल्याकडे. चला किरवली संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं.
चला यानंतर होणारा सामना बारपाडा विपक्ष गुणगे बिग फाईट आपण पाहायला मिळते. दोन्ही संघाच्या संघनायकांना म्हणजेच कर्णधारांना मी विनंती करतो की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्यामध्ये नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. आणि मी निवृत्ती दादाला विनंती करतो की आपण या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. गुणगे संघाचा कर्णधार इथे आलेला आहे आणि बारपाड्या संघाच्या मी कर्णधाराला विनंती करतो की या आपण आपल्यामध्ये नाणेफेकीचा कॉल करायचा इथे. चला मॅचला होती सुरुवात. प्रथम षटक हाताळत असताना किरवली संघाकडून आदित्य आपण पाहतोय. आदित्यचा पहिला चेंडू वेगवान चेंडू होता, काना लगत चेंडू गेला आणि आला तो निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूच्या साह्याने पहिला चेंडू होता, वेगवान चेंडू होता, अचूक टप्पा होता. 22ला काही चेंडू कळाला नाहीये. दुसरा चेंडू आहे, फिल्डर असतील तिथे, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. उचलणार फेकणार एक धाव इथे कंप्लीट झाली आणि एका धावेच्या साह्याने संघाचा होते श्री गणेशा म्हणजेच एक धाव फलकावर लगावली. दोन चेंडूचा खेळ झालाय, एक धाव फलकावर आली आहे. आता न्यू बॅटर म्हणजेच सलामीला आलेली ही जोड साखळी. साहिल असतील स्ट्राईक एंडवर, कशा प्रकारे फेस करतील आदित्याला. अजूनपर्यंत तरी दोन चेंडूची चांगली फेकी केली आहे. पुनश्च एकदा यार्कर पद्धतीचा चेंडू होता, खणून काढायचा होता, परंतु निखिल असतील, निखिल उचलणार फेकणार. दुसऱ्या धावेचा कॉल होता परंतु साहिलनी नकार दिला आणि एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. आणि एक धावेच्या साह्याने धावफलकावर धावा एकवटल्या गेल्या त्या मात्र 2 धावा. 3 चेंडू आणि 2 धावा. चौथा चेंडू होता, देखणा फटका होता. सुमित असतील तिथे, सुमितला काही झेल मिळाला नाहीये. चेंडू जातोय तो चौकार आणि चौकारच्या साह्याने धावफलक आता कुठेतरी पुढे जातोय. 4 या अंकांनी म्हणजे 6 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू आणि 6 धावा झालेल्या आहेत. आदित्यची आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी राहिली. चला बारपाडा संघ आपल्याला तिसरा पुकार म्हणजे शेवटचा पुकार असेल. गुणगे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. शेवटचा कॉल असेल तुम्हाला हा बारपाडा संघ. पुनश्च एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. पाच चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय म्हणजेच पॉवर प्लेचं षटक समाप्त होण्यासाठी अजूनही एक चेंडू बाकी आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. कशा प्रकारे फेस करेल साहिल. एक चेंडू 7 धावा धाव फलकावर एकवटल्या गेल्यात. एक चौकार आपण पाहायला मिळाला पण 22च्या बॅट मधून आला होता. पुनश्च एकदा वेगवान चेंडू होता, अचूक टप्पा होता. 6 चेंडूचा खेळ इथे झालाय म्हणजेच प्रथम षटक इथे झालंय समाप्त. पॉवर प्लेचं षटक झालंय समाप्त म्हणजे जिथून आता रेस्ट्रिक्शन एंड होतील. 30 सर्कलच्या बाहेर असतील त्या 5 खेळाडू आणि तुम्हाला बनवायचे त्या 12 मध्ये 29. मोठं आव्हान आहे. तुम्हाला 14.5च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. केरवली संघाचा विचार केला तर त्याच ताकदीचे सुद्धा गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. सुमित असतील, संकेत असतील.
बारपाडा संघ तुम्हाला हा शेवटचा पुकार आहे, तर नंतर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. संकेत न्यू बॉलर आपण पाहतोय किरवली संघाकडून दुसरं षटक हातात असताना, दुसरं षटक म्हणजे निर्णायक षटक असेल हे. या षटकात जर का मोठे फटके आले ना तर कुठेतरी कमबॅक म्हणजेच फ्रंट फुटवर जाताना आपल्याला दिसेल दहिवली संघ. 12 चेंडू आणि 29चं समीकरण आहे. कशा प्रकारे धावा बनवतील. संकेताचा पहिला चेंडूवरती माघारी पाठवलंय म्हणजेच झेल बाद केलंय. अमित असेल तिथे अप्रतिम झेल राहिला. भावेश तो सलामीला आलेला फलंदाज होता, मोठे फटके मारत होता, त्याला मात्र पहिल्या चेंडूवरती माघारी पाठवलंय म्हणजे स्तंभूच्या आसराला पाठवण्यात आलं यश. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकामधले 5 चेंडू शिल्लक आहेत. तुम्हाला बनवायचे ते 29 धावा. 11 चेंडू आणि 29 धावा. न्यू बॅटर आपण पाहतोय. भावेशची जागा चालवायला चालल्यात ऋषिकेशला कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील आपल्या संघासाठी. कुठेतरी कमबॅक करून द्यावं लागेल. 2 मोठे फटके मारले तर कुठेतरी तुमचं संघ बारपाडा संघ शेवटचं सांगतोय आता तुम्हाला मी, तुम्हाला खरंच पेनल्टी दिली जाईल आता. 3 धावांची पेनल्टी असेल तुम्हाला. बारपाडा संघ तुम्हाला 3 धावांची पेनल्टी आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीनजी सावंत यांचं इथे आगमन झालंय. त्यांच्या समवेत भीमसेनजी बडेकर सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा यांना मी विनंती करतो की या आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. निर्धाव चेंडू आलाय हा. 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 चेंडू अंती धाव फलकावर धावा एकवटल्या त्या फक्त आणि फक्त 8 धावा. 10 चेंडू आणि 28 धाव्यांचं समीकरण आहे. साहिलनी मारलेला हा चेंडू होता. फिल्डर असतील तिथे उचलणार फेकणार तर इथं 2 धाव इथे कंप्लीट केल्यात. 2 धावेच्या साह्याने धाव फलकावर धावा लगावल्यात त्या 10 धावा. शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीनजी सावंत यांचं इथे आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की या आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं. भीमसेनजी बडेकर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत लहू श्रीखंडे आहेत, जगदीश ठाकरे सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की या आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. चार चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. 11 धावा धाव फलकावर एकवटल्या गेल्यात. अजूनही तुमच्याकडे 8 चेंडू बाकी आहेत. तुम्हाला बनवायचे आहेत त्या 25 धावा. मोठं आव्हान आहे. कशा प्रकारे दोन्ही बॅटर्स फेस करेल. आणि पंढरनाथजी राऊत यांचं सुद्धा इथे आगमनात झालंय. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की या आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. शेवटचा चेंडू होता हा. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागलं दोन्ही बॅटर्सला. इथे दुसरं षटक सुद्धा समाप्त झालंय. 2 षटकांती धाव फलकावर धावा लगवल्यात त्या 12 धावा. 1 बाद 12 धावा. अजूनही तुमच्याकडे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे मित्रांनो. तुम्हाला बनवायचे आहेत 24 धावा तुम्हाला करायच्या आहेत.
6 चेंडू आणि 24 धावा, म्हणजेच 4 मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. आता कुठेतरी हा सामना किरवली संघाच्या बाजूने झुकलेला दिसतो. एकतर्फी सामना. सुमित याला आल्या मारलेला हा षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्याने कुठेतरी दहिवली संघाच्या आशा पल्लवी झाल्यात. म्हणजेच आता 5 चेंडूवरती तुम्हाला करायच्या त्या 18 धावा. सुमित याला पहिल्या चेंडूवरती दाखवलंय आसमान, म्हणजे षटकार ठोकलाय. कुठेतरी सुमितला सुद्धा दडपणाखाली टाकण्याचं काम बॅटर साहिल करत आहेत. 5 चेंडू आणि 18 धाव्यांचा, म्हणजेच 5 चेंडूवरती तुम्हाला 3 षटकार ठोकावे लागतील. निर्धाव चेंडू आहे हा. निर्धाव चेंडू तुम्हाला कुठेतरी बॅकफुटवर आणण्याचं काम करतात, कारण आता उर्वरित असतील ते 4 चेंडू. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तुम्हाला बनवायचे आहेत त्या 18 धावा. धावफलक जाऊन पोहोचले त्या 18 धाव्यांवर. अजूनही शिल्लक आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत त्या 18 धावा. 4 चेंडूमध्ये 18 धावा कुटायच्या आहेत, म्हणजेच 3 मोठ्या फटक्यांची मॅच आहे. चेंडू आहेत तुमच्याकडे 4. आता कुठेतरी मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. मॅच कुठेतरी रंगतदार होताना असताना आपण पाहतोय. म्हणजेच आता बाकी असतील ते 3 चेंडू आणि तुम्हाला करायचे आहेत त्या 12 धावा. हा जो षटकार आहे ना, कुठेतरी महागात ठरत असताना आपल्याला मिळेल का? तीन चेंडूचा खेळ झाला इथे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. 3 मध्ये तुम्हाला करायच्या त्या 12 धावा. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय बारपाडा विपक्ष गुणगे या दोन्ही संघांमध्ये. कुठेतरी हा सामना साहिल दहिवली संघाच्या खिशात टाकत असताना आपण पाहतो. 18 धावा जिथे पाहिजे होत्या 5 चेंडूंमध्ये, आता तुम्हाला हव्या असतील ते फक्त आणि फक्त 2 चेंडूंवरती 6 धावा तुम्हाला करायच्या आहेत. एकतर्फी सामना होता. गुणगे संघाचा कर्णधार आपल्याला विनंती करतो की या आपण बारपाडा संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. धाव ना. अरे यानंतर होणारा सामना, त्या सामन्यामध्ये जो टॉस करतील आपल्या नितीनजी सावंत यांना मी विनंती करतो की आपण या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा. जगदीशजी ठाकरे आणि लहूजी श्रीखंडे या पंचायत समितीचे मेंबर आहेत दोन्हीही. त्यांना मी विनंती करतो की आपण दोन्हीही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. हा जो सामना झाला ना तो चुरशीचा सामना झाला. किरवली संघाला मॅच जिंकायची होती, परंतु 24 धावा 6 चेंडूंमध्ये कुठल्यात
अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग. देखणे फटके होते, 3 षटकार त्यांनी ठोकले. आणि गुणगे संघाने टॉस इथे जिंकलेला आहे आणि आपला डिसिजन असेल तो कळवायचा. आपण विचार केला ना तर सुमित हा चांगला गोलंदाज होता, परंतु सुमित याला तारे दाखवल्यात. साहिल यांनी अप्रतिम बॅटिंग आपण पाहिली. साहिलच्या बॅटमधून षटकार चौकार, षटकार चौकाराची भाषा बोलल्या आणि मॅच विन करून दिली दहिवली संघाला. आणि दहिवली संघ जाऊन पोहोचतोय तो क्वालिफायच्या मॅच मध्ये. किरवली संघ हार्ड लक. नितीन दादा सावंत, उपजिल्हा प्रमुख शिवसेना, यांचा सत्कार करत असताना आपण पाहतोय. सागरजी वसगे, त्याच समवेत दिवसेनजी बडेकर यांचा सुद्धा इथे सत्कार होत आहे. नितीन दादा सावंत आहेत, लहूजी श्रीखंड आहेत, जगदीशजी ठाकरे सुद्धा इथे उपस्थित आहेत. तुमची उपस्थिती इथे लागली आहे, तुम्हाला धन्यवाद. म्हणजेच